हॅलो एव्हरीवन. आजचा आपला चॅप्टर आहे कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स. हा चॅप्टर एसएससी आणि सीबीएसई दोघांसाठी कॉमन आहे आणि त्याच्यामुळे आपण प्रायोरिटी याला घेतलेला आहे. त्याचबरोबर पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर काही मुलांच्या अशा कमेंट्स आल्या किंवा कॉल आले की थोडासा अवघड वाटणारा, पण आपण नेहमी सांगतो का अवघड काही नसतं, बेसिक क्लिअर झालं की सगळं सोपं होईल. ते तुम्हाला चॅप्टर संपल्यानंतर कळेल. तर कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स त्यालाच म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कार्बनच्या कंपाऊंड्सलाच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. परंतु दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की प्रत्येक कंपाऊंड ज्याच्यात कार्बन असतो त्याला ऑर्गॅनिक म्हणतातच असं नाही. कारण ऑर्गॅनिक म्हणण्यासाठी अजून एक कंडिशन असते की त्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड असला पाहिजे. फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहेत असंही असून चालत नाही, दोघांमध्ये बॉन्ड असला पाहिजे, तर त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतात. आणि बाकीच्या एलिमेंटच्या कंपाऊंड्सना इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. तर मग ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या स्टडीवरून केमिस्ट्रीमध्ये एक ब्रांच पडते ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि बाकीच्यांच्या स्टडीची ब्रांच पडते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग आता असं जर असेल तर आपल्या डोक्यात सगळ्यात पहिला प्रश्न असा आला पाहिजे की कार्बनकडे असं काय आहे एकट्याकडेच की जे बाकीचे 117 एलिमेंट्स म्हणजे आपल्याकडे 118 एलिमेंट्स आहेत आणि त्याच्यात चॅप्टर मात्र फक्त कार्बनच्याच एकट्याच्या नावावर, बाकीच्यांच्या नावावर का नाही? याचाच अर्थ कार्बनकडे काही युनिक कॅरेक्टरिस्टिक्स असल्या पाहिजेत, प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत की त्याच्यामुळे तो बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. ते काय आहे ते आपण बघूयात, पण त्याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी बघाव्या लागतील आणि मग आपण चॅप्टर मध्ये येऊया, जसं आपण अगोदरच्या याला केलेलं आहे. आणि प्रत्येकाला असंच करणार आहोत. संबंधित असणारं जे काही बेसिक असेल ते बेसिक क्लिअर केल्याशिवाय चॅप्टर क्लिअर होणार नाही. ठीक आहे. तर याच्यासाठी लागणारं बेसिक आहे आपल्याला बघावं लागेल की बॉन्ड्स काय असतात, केमिस्ट्री मधले बॉन्ड्स काय असतात आणि बॉन्ड कुठल्या प्रकारचे असतात. आपल्याला अभ्यासासाठी दोनच प्रकारचे बॉन्ड्स आहेत. दुसऱ्या चॅप्टर मध्ये तुम्ही बघितलेलं आहे आयोनिक मेटल्स नॉन मेटल्स मध्ये आयोनिक बॉन्ड, आणि या चॅप्टर मध्ये येणार आहे तो आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बॉन्ड असतात काय, जसं की समजा हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन दुसरा हायड्रोजन, ह्या दोन हायड्रोजनच्या ऍटम्सना किंवा Na आहे Cl आहे, ह्या दोन वेगवेगळ्या ऍटम्सना एकत्र बांधून ठेवणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, त्यालाच म्हणतात बॉन्ड. म्हणजे एखाद्या मॉलिक्यूल मध्ये, तो मॉलिक्यूल एलिमेंटचा असो नाही तर कंपाऊंडचा असो, असा फोर्स जो सगळ्या ऍटम्सला त्या मॉलिक्यूल मधल्या एकत्र बांधून ठेवतो त्याला आपण म्हणतो बॉन्ड. ठीक आहे. मग आपल्याला अभ्यासाला असलेले बॉन्ड कुठले आहेत, तर एक आहे आयोनिक, आयन्सला बांधून ठेवणारा बॉन्ड. पुन्हा प्रश्न आहे की आयन्स काय असतात, तर आपण इथं बघताना काय बघितलेलं हे आपलं फेमस एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. Na+Cl-. Na एक इलेक्ट्रॉन देतो आणि प्लस होतो, तो तसा का होतो आपण ते आयोनिकच्या टॉपिक मध्ये बोलूया. पण Na ने एक दिला आणि Cl ने एक घेतला, दिलेल्यावर एक प्लस चार्ज आला, घेतल्यावर एक मायनस चार्ज आला आणि अपोजिट चार्जेस मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण बॉन्ड शब्द वापरला आणि चार्ज आल्यानंतर याचंच नाव होतं आयन्स. तर असा बॉन्ड जो बनण्याच्या अगोदर आयन्स बनतात आणि मग बॉन्ड होतो, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार, अशा बॉन्डला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. आणि असा बॉन्ड बनतो कधी बघितला आपण आताच की ज्याच्या कोणात बॉन्ड बनतोय त्याच्यात एक जण देणार आहे आणि एक जण घेणार आहे. आता पुन्हा आपला प्रश्न आहे की हे देणं घेणं कशासाठी चाललंय, तर त्याचं दुसरं उत्तर आहे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. हे बघितलंय तुम्ही बघा, सोडियमचा ऍटॉमिक नंबर काय असतो 11, क्लोरीनचा ऍटॉमिक नंबर काय असतो 7. 11चं कॉन्फिगरेशन काय आहे 281 आणि क्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय आहे 287. ओके. आता एक रूल काय सांगतो, ऑक्टचा अर्थ असतो 8. एक रूल असं सांगतो की ज्या कुठल्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात तो स्टेबल असतो.
आणि त्याच्यामुळं प्रत्येक इलेमेंट जो आहे तो हे ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी धडपडतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण काय करूयात जरा समजावून म्हणून 11 ते 18 एक्झाम्पल घेऊयात. नाना मगाशी आला, शिल्पाला फोनवर सांगितले क्लिअर कसं काय. 11 to 20 ची ट्रिक आहे लक्षात घ्या. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 and 20. ठीक आहे. याच्याविषयी परत काही वेगळे नियम आहे ते 11-12 असतील आपण तात्पुरते घेऊ. 11 चं कॉन्फिगरेशन काय घ्या 281, 12 चं 282, असंच पुढे काय होईल 283, 284, 285, 286, 287, 289 असायला पाहिजे पुढे 19 मध्ये, पण ते तसं नसतं. त्याचे काही नियम आहेत वेगळे. ठीक आहे. इथपर्यंत बघूया. आता प्रत्येकाला 3 ऑर्बिट्स आहेत बघा. ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी हा काय करतो, ऑक्टेट कंप्लीशनचा अर्थ समजून घ्या. आउटर मोस्ट ऑर्बिट सोडियम आहे, त्याचा हा न्यूक्लियस आहे. फर्स्ट KLM काय आहे 281 सोडियम साठी 281. याला आउटर मोस्ट मध्ये 8 पाहिजे आणि 8 झाल्यानंतर तो स्टेबल होणार आहे. ठीक आहे. असा हा होणार आहे ऑक्टेट. 8 काढण्यासाठी त्याच्याकडे किती कमी आहेत 7. तर एवढे 7 कोणी दुसरा कोणी देत नाही. मग हा काय करतो, एक इलेक्ट्रॉन जो आहे तो देतो. मग हा काय करणार, एक दिल्यावर काय झालं बघा. आता इथं काहीच नाही म्हणजे हे आउटर मोस्ट झालं, म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट झालं. तसं मॅग्नेशियम काय करेल 2 देईल, ॲल्युमिनियम काय करेल 3 देईल, आणि हा काय 4 देईल. हा काय करतो आपण बघूया. आता फॉस्फरस काय करेल बघा, त्याच्याकडे आहेत 5 आणि लागणार आहेत 8, म्हणजे 3 कमी आहेत. तर लागणाऱ्यापेक्षा असणारे जास्त आहेत, म्हणून तो 3 कुणाकडून तरी घ्यायचा प्रयत्न करेल. 3 घेईल. हा 2 कमी पडताय 2 घेईल, 1 कमी पडताय 1 घेईल. याचा ऑलरेडी ऑक्टेट कंप्लीट आहे. हा काहीही करणार नाही, 0 देईल किंवा घेईल. ठीक आहे. बघा आता काय आहे. सोडियमच्या अगोदर कोण असतो निऑन. निऑनचं कॉन्फिगरेशन आहे 28. ओके, म्हणजे याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. आता दिल्यानंतर घेतल्यानंतर काय होतंय ते बघा. ठीक आहे. यानं 1 दिला तर हा काय झाला ऑक्टेट कंप्लीट. 2 दिले काय झाला ऑक्टेट कंप्लीट. 3 दिले ऑक्टेट कंप्लीट. 285 आहे 3 घेतले हा काय होईल 288 होईल. 2 घेतले हा काय होईल 286 होता तर 288 होईल. 1 घेतला 287 होता तर 288 होईल आणि हा 288 तर आहेच. आता याच्या चित्रावरून काय लक्षात आले का तुमच्या बघा. दिल्यानंतर सोडियम सगळ्यांचा ऑक्टेट कंप्लीट झालं चेक केला. हा याला मागे ठेवला. हा काय करतो आपण बघूया. ऑक्टेट कंप्लीट झाल्यानंतर हा कोणासारखा झाला, याचा ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट होतं. हा 0 देईल किंवा घेईल म्हणतो आपण कोण निऑन. ऑलरेडी ऑक्टेट कंप्लीट आहे म्हणजेच हा कसला आहे स्टेबल आहे. याचा आधी ऑक्टेट कंप्लीट नव्हतं म्हणजे हे कोण होते अनस्टेबल होते. लक्षात घ्या हे अनस्टेबल होते आणि यांचं पण ऑक्टेट कंप्लीट नव्हतं तर हे सुद्धा कसले होते अनस्टेबल. ठीक आहे इथपर्यंत. आणि याचं कंप्लीट आहे तर हा कसला आहे स्टेबल. आता यांनी दिलं 1 2 3 काय असेल ते दिलं, पण दिल्यानंतर ह्या सगळ्यांचं कॉन्फिगरेशन कुणासारखं झालं त्यांच्या जवळच्या नोबेल गॅस सारखं. यांना काय म्हणतात निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सगळे कोण आहेत ग्रुप 18 एलिमेंट्स आहेत ज्याच्यात आउटर मोस्ट ऑर्बिट ऑलरेडी ऑक्टेट कंप्लीट असतं आणि त्यामुळे ते काहीही देत घेत नाही. हा जो नंबर किती दिले किती घेतले ह्या दिल्या घेतलेल्या नंबरलाच म्हणतात
व्हॅलन्सी. आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्सलाच म्हणतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर किती द्यावे लागतील का घ्यावे लागतील हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स डिसाइड करतात. ठीक आहे. म्हणजे 281 मध्ये 1 ने डिसाइड केलं की 1 द्यावा लागेल. 282 मध्ये 2 ने डिसाइड केलं की 2 द्यावे लागतील. 287 होतं 7 ने डिसाइड केलं, सॉरी 285 होतं 5 ने डिसाइड केलं की 3 घ्यावे लागतील. 286 होतं 6 ने डिसाइड केलं 2 घ्यावे लागतील. म्हणजे एखाद्या एलिमेंटची व्हॅलन्सी किती असेल हे त्या एलिमेंटचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स डिसाइड करतात. ठीक आहे. आणि किती दिले किती घेतले त्याच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सला आपण व्हॅलन्सी म्हणतो. याने 1 दिला तर याची व्हॅलन्सी 1, 2 दिला तर व्हॅलन्सी 2, 3 दिला 3, 1 घेतला तर व्हॅलन्सी 1, 2 घेतला तर व्हॅलन्सी 2. ठीक आहे. हे सगळं बेसिक आहे, लक्षात घ्या. पण हे पुन्हा एकदा बघितल्याशिवाय हा चॅप्टर समजणार नाही, म्हणून आपल्याला परत एकदा घ्यावं लागेल. ठीक. आता झालं काय, याचा अर्थ काय झाला, हे सगळं देणं घेण्याची धडपड कशासाठी चालली आहे, जो तो इलेक्ट्रॉन देऊन किंवा घेऊन आपलं ऑक्टेट कंप्लीट करून आपल्या जवळच्या स्टेबल सारखं व्हायचा प्रयत्न करतात. ह्यांच्या जवळचा स्टेबल कोण आहे, निऑन. ह्यांच्या जवळचा स्टेबल कोण आहे, आर्गॉन. मग ते दिल्या घेतल्यानंतर आर्गॉन सारखे झालेत का बघा. 285 होता 3 घेतला 288 झाला, कुणासारखा झाला, आर्गॉन सारखा झाला. 286 होता 2 घेतले आर्गॉन सारखा झाला. 287 होता 1 घेतला आर्गॉन सारखा झाला. याचाच अर्थ कुठलाही एलिमेंट इलेक्ट्रॉन देऊन घेऊन काय कंप्लीट करायचा प्रयत्न करतो इथं, ऑक्टेट. ऑक्टेट का, तर असं दिसून आलं की ज्यांचं ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट असतं ते स्टेबल असतात, तर बाकीचे अनस्टेबल हे सगळे करून त्यांच्यासारखं बनायचा प्रयत्न करतात. ठीक आहे. आता हे समजलं असेल तर आपण थोडस कार्बनच्या 1 to 10 च्या सिक्वेन्स मध्ये येऊया. बघा 1 to 10 कोण आहे, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ठीक. नंबर द्या 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. कॉन्फिगरेशन काय असेल, कॉन्फिगरेशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एखादा एलिमेंट आपल्याकडे असलेले इलेक्ट्रॉन्स आउटर ऑर्बिट्स मध्ये किंवा ऑर्बिट्स मध्ये कशा पद्धतीने मांडतो त्या अरेंजमेंटलाच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. याच्याकडे एकच आहे तर 1, 2 1 2, 3 ची 4 कशी होईल 2 1, 4 पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, दुसऱ्यात 2, 2 3, 2 4, 2 5, 2 6, 2 7 आणि 2 8. परत हा 2 8 आला पहा, म्हणजे याचा ऑक्टेट ऑलरेडी कंप्लीट आहे. म्हणजे हा कसला आहे, स्टेबल आहे, ऑक्टेट कंप्लीट आहे. ऑक्ट म्हणजे 8, ऑक्टोपस 8 पायांचा, ऑक्टा इज 8. ठीक आहे. नंतर इथं काय होतंय बघा, आणि याच्याकडे तर एकच आहे, याला 7 गोळा करतील का मग ते नाही. तर असा दुसरा एक आहे इथं कोण, हेलियम, ज्याच्या आउटर मोस्ट मध्ये 2 आहेत, याला म्हणतात ड्युप्लेट. ड्युप्ला, ड्यू मीन्स 2. ठीक आहे. तर हे सुद्धा स्टेबल असते. बघा तर नवीन टॉपिक आला. आतापर्यंत आपण बघितले की ज्याचं ऑक्टेट कंप्लीट असते ते स्टेबल असते, पण ज्याचं ड्युप्लेट कंप्लीट असते ते सुद्धा स्टेबल असते. म्हणजे आता याच्या जवळचे काय कंप्लीट करायचा प्रयत्न करतील, ड्युप्लेट. हे जे होते ऑक्टेट वाल्याच्या जवळचे काय प्रयत्न केला, ऑक्टेट कसं कंप्लीट करता येईल, हे पण जवळ होता ऑक्टेट, तर ऑक्टेट कंप्लीट. तसं ड्युप्लेटच्या जवळ असणारे काय प्रयत्न करतात की ड्युप्लेट कसं करता येईल. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजनला 1 कमी आहे त्याला 2 करायचे, तो 1 मिळवायची धडपड करत. ठीक. याच्याकडे 1 आहे, हा देऊन टाकला तर तो झाला का ड्युप्लेट. बघा 2 होतात, 2 दिले ड्युप्लेट होतात.
पण बोरॉन मात्र थोडा वेगळा असतो, त्याच्याविषयी आपल्याला इथं काही बोलायचं नाही, आपला तो टॉपिक आहे. फक्त एवढं लक्षात घ्या, इथून वरचे डिप्लेट कंप्लीट करायचा प्रयत्न करतात. हा एक देतो, हा दोन देतो, आणि एक दोन दिल्यानंतर काय होतंय, डिप्लेट होतंय. ठीक, आपला टॉपिक आता चालू झाला कार्बन. आता याच्या पुढचे काय करतात ते पण बघा. इथं सुद्धा नीट लक्ष द्या. मी आउटर मोस्ट मध्ये 4 आहे, याला नाव काय दिलं आपण, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. का व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, तर आउटर मोस्ट शेलला व्हॅलन्स शेल म्हणतात आणि त्याच्यात असणारे इलेक्ट्रॉन्स तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. तर याचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, याचे सुद्धा 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. या दोघांना मी मागे ठेवलंय का, तर इथं काहीतरी वेगळं असणार आहे. ठीक आहे, आता 2 5 इथं बघितलेलंच होतं, 2 8 5 5 म्हणजे याला हा ऑक्टेट कंप्लीट करायचा प्रयत्न करेल, तर हा काय करेल, 3 घेईल, याच्याकडे 6 आहेत, हा 2 घेईल आणि 8 करेल, 7 वाला 1 घेईल आणि 8 करेल. म्हणजे ऑल ओव्हर ऑब्झर्वेशन काय आलं, हा काय करत होता, 1 देत होता, हा 2 देत होता. इथं नीट लक्षात घ्या, ज्याच्या आउटर मोस्ट मध्ये म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 1 पेक्षा 4 पेक्षा कमी आहेत ते देतात आणि 4 पेक्षा जास्त आहेत ते घेतात, असं आपलं ऑब्झर्वेशन आहे. 4 पेक्षा कमी वाले इलेक्ट्रॉन्स देतात आणि ऑक्टेट किंवा डिप्लेट जे काय असेल ते कंप्लीट करतात. 4 पेक्षा जास्त वाले घेतात आणि कंप्लीट करतात. बघा इथं पण तसंच झालंय का, 7 वाल्याने घेतलं तर कॉन्फिगरेशन काय होईल, 2 8 कोणासारखं झालं, निऑन. 2 6 वाल्याने 2 घेतले तर काय होईल, 2 8 कोणासारखं झालं, निऑन. 5 वाल्याने 3 घेतले, 2 8 निऑन. होतंय सगळ्यांचं. आता आपला प्रश्न आहे, 4 वाले काय करतात, तर आता 2 प्रकार घेतले, देणे आणि घेणे. यालाच काय म्हणतो आपण, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि घेणेला म्हणतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता 4 वाल्यांपुढे प्रश्न आहे की माझ्याकडे आहेत 4 आणि लागणार पण 4च आहे, मग काय करू, पण त्यांना 4 कोणी एवढे देत नाही. मग हा म्हणतो माझ्याकडे पण 4 आहेत, मी पण काय देणार नाही. म्हणजे देणं घेणं सोडून याच्याकडे अजून एक ऑप्शन राहतो, दॅट इज टू शेअर. 4 शेअर करतो. 4 आता हा नवीन प्रकार आहे, लक्षात घ्या, शेअर करणे. आता इथे काय बघितलं होतं याच्या आधी NaCl च्या केस मध्ये, देणाऱ्यावर प्लस चार्ज येतो, घेणाऱ्यावर मायनस चार्ज येतो. म्हणजे देणाऱ्याचा कॅटायन बनतो, घेणाऱ्याचा ऍनायन बनतो. ठीक आहे, प्लस चार्ज वाल्या आयनला काय नाव आहे, कॅटायन, मायनस वाल्याला नाव आहे ऍनायन. तर दिल्या घेतल्यानंतर आयन्स बनतात आणि मग बॉन्ड बनतो, म्हणून देऊन घेऊन बनणाऱ्या बॉन्डला आयनिक बॉन्ड म्हणतात. हे बघितलं आपण. पण देत पण नाही घेत पण नाही, हे करते शेअर, तर ह्याच्या बॉन्डला नाव आहे कोव्हॅलंट बॉन्ड. आणि आयन देऊन घेऊन आयनिक बॉन्ड बनवणाऱ्या कंपाऊंडला आयनिक बॉन्ड म्हणतात. तसं शेअरिंग कोव्हॅलंट बॉन्ड बनतो आणि ज्या कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात त्यांनाच कोव्हॅलंट कंपाऊंड्स म्हणतात. जे कोण आहे, कार्बन आणि त्याचे कंपाऊंड्स. आता आलो आपण आपल्या चॅप्टर. लक्षात घ्या, म्हणजे आधी बघितलेल्यांपेक्षा आपला हा टॉपिक, हा चॅप्टर वेगळा इथून चालू होतो की इथे एक नवीन प्रकारचा बॉन्ड बनतोय. कुठला आहे तो, कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणून ह्या कंपाऊंड्सला म्हणतात कोव्हॅलंट कंपाऊंड्स, जे की कार्बनचे आहेत, कोव्हॅलंट कंपाऊंड्स. ठीक आहे, आणि ते काय करणार आहेत, 4 शेअर करणार आहेत. का तर त्यांना ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 4 कमी पडतात. पण मग त्याच्या अगोदर आपला एक प्रश्न आहे की हा जो कार्बन आहे हा 4 शेअरच का, या बाकीच्यांसारखं जसं 5 वाल्याला 3 कमी पडले 3 घेतले,
6 वाल्याला 2 कमी पडले, 2 घेतले, मग हा 4 घेत का नाही, का घेतल्यावर काय होईल बघा, 2 4 आणि घेतले 4, 2 1 होईल की नियॉन सारखा, नियॉन सारखा होईल हा, याचं पण ऑक्टेट कंप्लीट होईल. किंवा त्याच्याकडे दुसरा एक ऑप्शन आहे, काय करावं त्यानं, 4 देऊन टाकावे, 4 दिले तर राहिले किती, 2, 2 कोणासारखं आहे, हेलियम सारखं, ड्युप्लेट कंप्लीट होईल. हे 2 मार्ग न निवडता कार्बन शेअरिंगचा तिसरा मार्ग का निवडतो, हा आपला पुढचा प्रश्न आहे. लक्षात घ्या काय चाललंय, आपण काय टॉपिक बघितला, कार्बन कडे 2 पर्याय आहेत, 4 घ्या आणि निऑन सारखं व्हा, किंवा 4 द्या आणि हेलियम सारखं ड्युप्लेट कंप्लीशन वाला व्हा. पण कार्बन असं करत नाही, इनफॅक्ट तो करू शकत नाही. त्याच्या मागचा रिझन काय आहे आपण बघूया. हे आपला टॉपिक संपला, म्हणजे जे समजण्यासाठी घेतलं होतं ते झालं, आपण आता त्याला थांबूया थोडंसं. चला, आपला टॉपिक काय होता की कार्बन शेअरच का करतो, देत घेत का नाही. ठीक आहे, बघा आता काय, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, त्याचं कॉन्फिगरेशन आहे 2 4, त्याचं हे चित्र काढलं. न्यूक्लियस मध्ये कोण असतात, प्रोटॉन्स असतात, ऑर्बिट्स मध्ये कोण असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे, तर दिस इज 2 आणि हे आहेत 4. ठीक, 2 4. आता समजा कार्बन इलेक्ट्रॉन घ्यायचे ठरवलं आणि निऑन सारखं व्हायचं ठरवलं, तर होत आहे काय, इलेक्ट्रॉन्स घेतले, 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन घेतले, 4. ठीक आहे, आता आपण आधीच बघितलेलं होतं, घेतल्यानंतर कसला चार्ज येतो, निगेटिव्ह, का तर इलेक्ट्रॉनची संख्या वाढली, म्हणजे 1 घेतल्यावर 1 मायनस येतो, तर 4 घेतल्यावर कार्बन काय झाला, C4 मायनस, कार्बनचा C4 मायनस ऍनायन बनला. तर असं झाल्यामुळं काय प्रॉब्लेम येऊ शकतो, 2 प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, 11-12 गेल्यानंतर तुम्हाला 2 टर्म बघता येईल, बघा दिसतील, आयोनायझेशन एन्थाल्पी अँड इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. इलेक्ट्रॉन घ्यायला सुद्धा एनर्जी लागते, म्हणजे त्या प्रोसेस मध्ये एकतर एनर्जी घेतली जाते किंवा बाहेर टाकली जाते. इलेक्ट्रॉन घेणं हे एनर्जीचा एक्सचेंज करणारी प्रोसेस असते. आणि आयोनायझेशन म्हणजे आहे तो इलेक्ट्रॉन काढल्यानंतर कॅटायन बनतात, बघितलं आपण, Na 1 दिला Na+ झाला, Mg न 2 दिले Mg2+ झाला, ॲल्युमिनियम न 3 दिले ॲल्युमिनियम 3+ झाला. पण यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात एनर्जी लागते, इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन्स बाहेर काढायला. ठीक आहे, इथं आपण घेण्याविषयी बोलतोय. तर घेतल्यामुळे 2 प्रॉब्लेम्स निर्माण झाले. एक, इलेक्ट्रॉनची गर्दी झाली, तर ह्या इलेक्ट्रॉन मध्ये काय चालू झाली, डुसफूस, नको इथं बसायला जागा आहे, इथं बसायला जागा खूपच कमी आहे, हे इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन हे इलेक्ट्रॉन, असे इलेक्ट्रॉन्स मध्ये काय निर्माण झालं, रिपल्शन. आणि रिपल्शन निर्माण झाल्यामुळं हा कार्बन C4 मायनस जो आहे तो अनस्टेबल होतो. दुसरी एक गोष्ट आहे, याच्याकडे प्रोटॉन मध्ये काय बदल झाला का, आधी होते तेवढेच प्रोटॉन्स आहेत, 6 प्रोटॉन्स, तर प्रोटॉनवर चार्ज झाला 6+ आणि इलेक्ट्रॉनचा चार्ज झाला 10 मायनस, इलेक्ट्रॉन किती आहेत 10, तर 6+ वाले प्रोटॉन्स 10 इलेक्ट्रॉन्सला स्टेबली होल्ड करू शकत नाहीत. या 2 कारणांमुळे हा जे काही बनलेला स्ट्रक्चर आहे हे अनस्टेबल होते. याचाच अर्थ हे टिकू शकत नाही किंवा इनफॅक्ट बनूच शकत नाही, आणि त्याच्यामुळं कार्बन इलेक्ट्रॉन्स घेत नाही, पहिली गोष्ट. आणि त्यामुळे तो निऑन सारखा बनू शकत नाही. मग आता त्याच्याकडे आपण म्हटलं अजून एक ऑप्शन आहे की हे 4 द्या आणि ड्युप्लेट करा. तसं केलं तर काय होईल बघा, परत तेच 1 2 3 4 5 6 प्रोटॉन्स आणि 2 आणि 4 असे इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन 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 इलेक्ट्रॉन. ठीक, 2 4 कॉन्फिगरेशन झालं याचं. आता म्हटलं होतं तसं काय,
इलेक्ट्रॉन काढायला एनर्जी लागते. एक इलेक्ट्रॉन काढला, C वर एक प्लस चार्ज आला, दुसरा काढला 2 प्लस आला. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक पुढचा इलेक्ट्रॉन काढताना अजून जास्त एनर्जी लागते. रिझन काय त्याचं? इलेक्ट्रॉन एक तुम्ही काढला तर इलेक्ट्रॉन झाले 5 आणि प्रोटॉन झाले 6. तर हे 6 प्रोटॉन जे असतात हे आता राहिलेल्या इलेक्ट्रॉनला खूप जोरात ओढून धरतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन. नंतर तुम्ही अजून एक काढायला गेला तर आता तर काय झालं, 4 इलेक्ट्रॉन, आधी 6 पैकी 5 झाले, 4 झाले, आता किती झाले, 3 झाले. अजून काढला, आता तर फक्त 2च राहिले. तर 6 प्लस म्हणजे प्रोटॉन्स आणि 2च इलेक्ट्रॉन्स. तर हे 6 प्लस ह्या 2 मायनसला खूप जोरात ओढून धरतात, इझिली सोडत नाहीत. याचाच अर्थ एव्हरी नेक्स्ट इलेक्ट्रॉन काढण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? व्हेरी लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिक्वायर्ड टू विथड्रॉ एव्हरी नेक्स्ट इलेक्ट्रॉन. एनर्जी रिक्वायर्ड. ठीक आहे. आणि त्यानंतर ह्याच्यावर चार्ज काय आला, C4 प्लस. चार्ज दिले समजा, एनर्जी जास्त लागली तरी पण चार्ज दिले समजा. तर आता परिस्थिती अशी होती की 6 प्रोटॉन आहेत तर 2च इलेक्ट्रॉन. म्हणजे काय, 6 पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तर 2च मायनस चार्जेस आहेत. तर हा इलेक्ट्रॉन साठी खूपच प्रचंड 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 शोधाशोधीत लागतो. मला इलेक्ट्रॉन्स कमी पडलेत, कमी पडलेत, कमी पडलेत. थोडक्यात हा इलेक्ट्रॉन साठी खूप जास्त हावरा होतो. आणि त्याला शब्द काय इलेक्ट्रॉन साठी? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ज्याला खूप इलेक्ट्रॉनचे अट्रॅक्शन असते, हा खूपच इलेक्ट्रोनिगेटिव्ह तयार होतो. आणि त्यामुळं इट बिकम्स व्हेरी रिॲक्टिव्ह. आणि जे रिॲक्टिव्ह असते ते स्टेबल नसते. लक्षात ठेवा, खूप रिॲक्टिव्ह होतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो. म्हणजे इलेक्ट्रॉनसाठी तो खूपच आसुसलेला आहे की मला इलेक्ट्रॉन पाहिजेत, इलेक्ट्रॉन पाहिजेत. आणि तो रिॲक्टिव्ह होतो, इलेक्ट्रॉन शोधाशोधी करतो आणि तो स्टेबल होऊ शकत नाही. 2 मधले प्रॉब्लेम्स लक्षात घ्या. आपल्या उत्तरामध्ये ह्या 2 गोष्टी आल्या पाहिजेत. जर त्याने इलेक्ट्रॉन घेतले तर बनणाऱ्या आयन मध्ये इलेक्ट्रॉनची गर्दी होते, इलेक्ट्रॉन मध्ये रिपल्शन होतं. इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन असा शब्द वापरतो आपण याला. आणि दुसरी गोष्ट, 6 प्रोटॉन 10 इलेक्ट्रॉनला होल्ड करू शकत नाही. तर या स्थितीमध्ये सुद्धा तो स्टेबल होऊ शकत नाही. दुसरा पर्याय आपण सांगितला की इलेक्ट्रॉन मग एक काम करा, द्या आणि हेलियम सारखं पार्ट प्लेट कंप्लीट करणार. तिथं पण काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक पुढचा इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी लागते. तरीही जर स्ट्रक्चर बनवलं तर बनलेलं स्ट्रक्चर खूपच जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतं, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉनचा खूपच तुटवडा झाला आणि त्यामुळे ते रिॲक्टिव्ह होतं आणि त्यामुळे ते स्टेबल होऊ शकत नाही. या कारणावर आपल्या उत्तरात ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, या गोष्टी आल्या पाहिजेत. मग त्याच्याकडे एकच उपाय राहतो की असा कुठलाही प्लस किंवा मायनस चार्ज न बनवता एक ऑप्शन आपल्याकडे आहे, शेअर करणं. मग आता या चित्रावरून काय लक्षात आलं? मगाशी आपण सिलिकॉन पण लिहिला होता पहा, 14284. काय लिहिलं होतं तिथं की याच्याकडे पण 4. तर एक गोष्ट क्लिअर झाली की ज्याच्या ज्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये म्हणजेच ज्याचे ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4 असतात, तो देत नाही, घेत नाही, तो शेअर करतो, म्हणजेच तो कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो. मग आता पुन्हा आपला दुसरा प्रश्न असला पाहिजे की फक्त ज्याला आउटर मोस्ट मध्ये 4 असतात तोच कोव्हॅलेंट बॉन्ड बनवतो काय? तर याचं उत्तर आहे नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण दुसरे काही मॉलिक्युलचे एक्झाम्पल्स बनवून बघूया आणि मग त्यानुसार आपण कोण बाकीचं कोव्हॅलेंट बॉन्ड बनवू शकतो ते चेक करूया. ठीक आहे. आता हे काही मॉलिक्युल्स आहेत जे आपण बनवून बघणार आहोत की ज्याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आणि कशासाठी बघणार आहोत? मगाशी काय बोललो आपण? एक तर बघितलं की ज्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4 असतात ते कोव्हॅलेंट बॉन्ड बनवत आहेत. पण हे अशी काही उदाहरणं आहेत, फक्त एवढीच नाही, फक्त आपण घेतले की
की ज्यांच्यात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 नसतात आणि तरीही ते कोव्हॅलंट बॉन्ड बनवतात. ठीक आहे. बघा, पहिला जो मॉलिक्यूल आहे तो हायड्रोजनचा आहे. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती सांगितला आपण? 1. 1 चं कॉन्फिगरेशन काय? 1H1. ठीक आहे, H1. तर हा त्याचा इलेक्ट्रॉन काढला आपण. मग दुसरा पण हायड्रोजनच आहे, H, त्याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. मग हे 2H आले तर म्हटलं अरे मला डुप्लिकेट करायचंय पण माझ्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे. दुसरा हायड्रोजन म्हणतो माझ्याकडे पण तसंच आहे, माझ्याकडे पण एकच इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ या दोघांमध्ये कुणी कुणाला देणार नाही. आयनिक मध्ये आठवा जरा काय होतं, एक जण देणारा होता, एक जण घेणारा होता. इथं दोघं सारखेच आहेत. तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, ज्या मॉलिक्यूल मध्ये समोरचे दोघं एकसारखे असतात. एकसारखे असतात म्हणजे बघा, H2 म्हणजे दोन्ही Hच आहेत, O2 दोन्ही Oच आहेत, N2 दोन्ही Nच आहेत. ठीक आहे, इथपर्यंतच आहे. या केस मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड बनतो. बोथ ॲटम्स आर सेम, म्हणजे कोणी देणार नाही कोणी घेणार नाही. कसं होतं मग हे काय म्हणते, डुप्लिकेट बनवायचं आहे आपल्याला, पण माझ्याकडे एक आहे तुझ्याकडे एक आहे, मग आपण काय करू, शेअर करू. ग्रामीण भागातल्या मुलांना जास्त चांगलं माहित आहे. पहा, 2 शेतकरी आहेत, एकाकडे एक बैल आहे दुसऱ्याकडे पण एकच बैल आहे. ते काय म्हणते की मग आपण 2 दिवस माझा तो बैल घेऊन जा, तुझा आणि माझा, तुझं शेतीतली कामं कर, त्याच्यानंतर तुझा पण दे माझा पण दे, मी माझी करतो. म्हणजे इथं बैल काय केला, त्यांनी शेअर केला. ठीक आहे, तसं इथे इलेक्ट्रॉन शेअर करतील, दोघांची गरज वाटते का बघूयात आपण. ह्या एकचा एक इलेक्ट्रॉन, ह्या एकचा एक इलेक्ट्रॉन, आणि मग ह्यांनी शेअर केलं, आणि ह्या Hनं पण ह्याचा इलेक्ट्रॉन शेअर केला, आणि असं करून या दोघांना, ह्याला पण 2 वापरायला मिळाले, ह्याला पण 2 वापरायला मिळाले. याचा अर्थ इथं दोघांचं काय कंप्लीट झालं, डुप्लेट कंप्लीट झालं, दोघांची गरज भागली. आणि आता एक महत्वाची गोष्ट, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये एक जोडी शेअर केलेली इलेक्ट्रॉनची एक जोडी म्हणजे एक बॉन्ड असा दाखवला जातो. म्हणजे हे चित्र बॉन्ड काढून कसं काढाल तुम्ही, H-H, आणि ह्या डॅशलाच म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आयनिक बॉन्ड डॅशनं दाखवत नाही, फक्त कोव्हॅलंट बॉन्डच डॅशनं दाखवला जातो. ठीक आहे, आणि एका डॅशचा अर्थ काय, एक जोडी इलेक्ट्रॉन. तसा हा डबल बॉन्ड दाखवायचा असेल तर किती जोड्या असतील, मग त्याचा अर्थ 2 जोड्या. तसं कुठं असतंय बघूया. चला, दुसरा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनचा नंबर काय असतो, 8 ॲटॉमिक नंबर. आपण कॉन्फिगरेशन कोणाचं लिहितो, ॲटॉमिक नंबरचं लिहितो. 8चं कॉन्फिगरेशन काय, 2 6. ठीक. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे काही घेणं शेअरिंग असतं ते फक्त आउटरमोस्ट ऑर्बिट मध्येच होतं, आतल्या ऑर्बिटशी त्याचा काही संबंध नसतो. काहींचं आउटरच्या आतल्यात पण घेणं होतं, पण ते आताच तुम्हाला अभ्यासाला नाही, ते 12वी मध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणून चॅप्टर आहे, त्यात बघा. इथं काय बघा, जर हे जे काही चाललंय ते फक्त आउटरमोस्ट मध्ये चाललंय, तर आपण ही डायग्राम काढताना इथं बघा इलेक्ट्रॉन कशाने दाखवलाय, फक्त डॉटनं. म्हणून ह्या डायग्रामला म्हणतात इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन फक्त डॉटनं दाखवला. तर इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढताना फक्त आउटरमोस्ट ऑर्बिट मधलेच इलेक्ट्रॉन्स दाखवायचे, आतले नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला कॉन्फिगरेशन माहिती असणं गरजेचं आहे. तर ऑक्सिजनचं चित्र कसं काढा, एक आहे O आणि त्याला आहेत 6 इलेक्ट्रॉन्स. एक आहे O, त्याला पण आहेत 6 इलेक्ट्रॉन्स. पण आता पुन्हा आपल्या पुढचा प्रश्न आहे की हे चित्र काढताना किती इलेक्ट्रॉन कुणीकडे दाखवायचे. 6 मधले मी 2 2 4, मग इकडे एक आणि इकडे एक दाखवू का? तर त्याचं उत्तर साधं सिंपल आहे, नीट लक्षात घ्या, गोंधळ नको. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढा एखाद्या मॉलिक्यूलचा, असा क्वेश्चन 100% असतो. तर त्या ठिकाणी डोकं एकच लावायचंय, शेअर तेवढेच होणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका, शेअर तेवढेच होणार आहेत जेवढे कमी पडतायत, आणि शेअर
जेवढे कमी पडतायत तेवढे शेअर होणार आहेत, म्हणजे ते शेअरिंगच्या बाजूला दाखवायचे आणि बाकीचे दुसरीकडे दाखवले तरी चालतात. मग बघा इथं हायड्रोजनकडे एकच होता, इथं काय प्रॉब्लेम नाही आला, पण याच्याकडे 6 आहेत. 6 आहेत म्हणजे याला ऑक्टेट कंप्लीट करायचंय. कमी किती पडतायत 2, तर शेअर किती करणार 2. मग या ऑक्सिजनचे 2 चित्रात इकडे काढायचे आणि या ऑक्सिजनचे 2 इकडे काढायचे. जेवढे कमी पडतायत तेवढे शेअर होणार आहेत, तर शेअरिंगची बाजू दोघांमध्ये कॉमन ही आहे, तिथं चित्रामध्ये तेवढे इलेक्ट्रॉन आले पाहिजे. बघा बघा, मग याचे 2 हा शेअर करेल तर आपलं जे वर्तुळ आहे ते असं काढावं लागेल, ठीक. आणि इकडे हा 2 शेअर करणार आहे तर हे असं काढावं लागणार आहे. तुम्ही मॅथ्स मध्ये सेट्स मध्ये बघता, काय बघता, कॉमन इंटरसेक्ट झालेला एरिया, याचा अर्थ हे 4 इलेक्ट्रॉन हा पण वापरतोय हा पण वापरतोय. तसं झालं तर प्रत्येक ऑक्सिजनला वापरायला किती मिळतंय बघा बरं, 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8, म्हणजे ह्या ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट झालं. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8, ह्याचं पण ऑक्टेट कंप्लीट झालं, ठीक आहे. आणि त्यामुळे मग यांच्यात O2 तयार झाला. आता 2 मिनिटांपूर्वी काय सांगितलं होतं मी, एक जोडी इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड. अशा किती जोड्या आहेत तिथं, ही एक जोडी, ही एक जोडी, 2 जोड्या. याचाच अर्थ एका O आणि दुसऱ्या O मध्ये 2 जोड्या म्हणजे किती बॉन्ड आहे, डबल बॉन्ड. आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट, शिल्लक राहिले ती इलेक्ट्रॉन्स आउटर मोस्ट मध्ये होते, पण या 6 पैकी बॉन्ड बनवायला फक्त 2-2 शेअर झाले. 4-4 शिल्लक आहे, ती इथं दाखवायचे, 2 2 4 2 2 4 आउटर मोस्ट मध्ये होते पण बॉन्ड बनवायला वापरले नाहीत, शिल्लक राहिले. अशा इलेक्ट्रॉनच्या जोडीला म्हणतात लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. हा शब्द पुढे पुढे येत राहील तुम्हाला, लोन पेअर इलेक्ट्रॉन. ऑक्टेटच्या लास्ट ऑर्बिट, सॉरी ऑक्टेट नाही, ऑर्बिट लास्ट ऑर्बिट मध्ये आहे, पण शेअरिंग किंवा गिव्ह टेक साठी वापरलेला नाही, शिल्लक राहिलेले आहेत बॉन्ड बनवायला न वापरता. तर झालं. मग आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं एक्झाम मध्ये इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर चे सर्कल्स असेच सुंदर यावेत, असेच एकदम गोल गोल यावेत, किती सुंदर कलाकृती आहे बघा बरं जरा, असे यावेत असं वाटत असेल तर तुम्ही दुसरी मेथड वापरली पाहिजे, माझी नाही. काय करायला पाहिजे, दुसरी आहे. बघा आता याच्याकडे बघितल्यावर काय लक्षात येते तुमच्या, याच्या फॉर्म्युल्यामध्ये किती ॲटम्स होते, 2. शेअरिंग किती जाणत होणार आहे, 2. तर आधीच काय करा, मस्त 2 गोल सर्कल जे आहेत ते ड्रॉ करून घ्या. पण ते सर्कल कसे पाहिजे, एकमेकांना इंटरसेक्ट होणारे, जास्त आतमध्ये जाऊ द्यायचे नाही, एवढेच इंटरसेक्ट करायचे की तिथं आपल्याला शेअर होणारे इलेक्ट्रॉन्स दाखवता आले पाहिजे, बस, ठीक. मग आता मला सांगा, N2 ला किती सर्कल ड्रॉ करावे लागतील, 2 ॲटम्स आहेत, 2 सर्कल. NH3 ला किती करावे लागतील, एका N चा 1 आणि 3 H चे 3 सर्कल. नंतर H2O मध्ये एका O चा O 1 सर्कल आणि 2 H चे 2 सर्कल, असे 3 सर्कल आले का. अशा पद्धतीने तुम्ही अतिशय म्हणजे असं एकदम बघायला पण चांगलं वाटलं पाहिजे, लक्षात घ्या, प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे. पेपर लिहिताना ही गोष्ट अतिशय केअरफुली लक्षात ठेवायला पाहिजे. आपलं प्रेझेंटेशन एकदम स्वच्छ सुंदर पाहिजे, स्वच्छ पेपर पाहिजेचा अर्थ कोरा ठेवून यायचा नाही, कोरा स्वच्छ दिसतोय, ठीक. N2 घ्या, चला N चा नंबर किती आहे बघा, N चा नंबर आहे 7. 7 चं कॉन्फिगरेशन काय असतं, 2 5. हा मनातल्या मनात म्हणताय तुम्ही, ऐकू येते मला, ओके गुड. 2 5 मध्ये चित्रात फक्त कोण दाखवायचंय, 5. चला. आणि N2 आहे, 2 ॲटम आहेत म्हणजे गोल किती काढणार, 2. चला 2 गोल काढा. हा एक गोल, हा एक गोल, हा गोल कुणाचा, एका N चा, हा गोल कुणाचा, दुसऱ्या N चा. चला मग किती कमी पडतायत बघा, आधीच काढायचं, आधीच बघायचं म्हणजे किती डॉट कुठे द्यायचे कळतं.
आता 2 मिनिटापूर्वी काय सांगितलं होतं मी, जेवढे कमी पडतात तेवढे शेअर होतात. शेअर होणारा एरिया कुठला आहे, हा. चाल 5 आहे म्हणजे हा काय करल, 3 पाहिजे त्याला, बरोबर आहे. ह्यानं 3 घेतले असते तुम्हाला मगाशी तर तुम्ही 3 घेतो असं दाखवलं 1 to 10 मध्ये, पण तो घेईल कधी, समोर देणार असेल तर घेईल ना. इथं समोर दुसरा पण येणच आहे, येते लक्षात. याचा अर्थ इथं समोर तुम्ही देणार नाही, दोघं सेमच आहेत आणि दोघांना गरजच आहे, तर दोघं शेअर करतील, लक्षात घ्या. मग काय होतंय, किती शेअर करायला पाहिजे, 3. ऑक्टेट कंप्लीट करायचंय, मग याचे 3 इथं दाखवा. पण आहेत किती 5, पण शेअर करतो फक्त 3, तर राहिलेले 2 इथं दाखवा. ह्या यांचं पण तसंच करा, शेअर करेल 3 आणि राहिलेले 2 इथं दाखवा. ठीक आहे, आहेत का बघा. ह्याचे 5, 2 आणि 3 5, ह्याचे 5, 2 आणि 3 5. ठीक. आणि आता प्रत्येकाला 8 झाले का बघा. ह्याला किती वापरायला मिळतील, 2 आणि 3 5 आणि 3 8, ऑक्टेट कंप्लीट. ह्याला किती, 2 आणि 3 5 आणि 3 8, ह्याचं पण ऑक्टेट कंप्लीट, दोघांची गरज भागली. आणि अशा पद्धतीने N2 मॉलिक्यूल बांधला. पण परत तेच, एक जोडी इलेक्ट्रॉन एक बॉन्ड, असे किती जोड्या तिथं, 1 2 3. याचा अर्थ N2 मॉलिक्यूल मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे आणि प्रत्येक N कडे एक लोन पेअर इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. O2 हा काय बनला, N2 हा काय होता, O2. आता बघायला एकसारखंच वाचतंय, हा काय होता, H2. O2 N2, पण H2 मध्ये सिंगल बॉन्ड आहे, O2 मध्ये डबल बॉन्ड आहे, N2 मध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. हा फरक आहे त्याच्या मॉलिक्यूलच्या स्ट्रक्चर मधला. काय ड्रॉ केलंय हे तुम्ही, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. नीट केअरफुली लक्षात घ्या, ह्याच्यावर क्वेश्चन असतो. साधी सिंपल गोष्ट आहे, गोंधळ करायचा नाही. आणि गोंधळामध्ये अजूनच गोंधळ करायचा तर अजिबातच नाही. ठीक. चला पुढचा मॉलिक्यूल कोण आहे बघा, अमोनिया. अमोनियामध्ये काय आयडिया सांगितली आपण सगळ्याच्या, जेवढे ॲटम्स तेवढे गोल, पण त्याच्यामध्ये मध्ये कोण बाजूला कोण कळलं पाहिजे. इथं 3 H आहेत म्हणजे ते बाजूला असतील आणि 1 N आहे म्हणजे तो मध्ये असेल. चला, अमोनिया नायट्रोजनचा एक गोल आणि त्याला चिकटले 3 H म्हणजे इथं एक H, इथं एक H आणि इथं एक H. परत सांगितलंय, डायग्राम्स माझ्यासारख्या एकदम सुंदर सुंदर आल्या पाहिजे. ओके. चला, आणि शेअर किती करणार तर 3. मग आता आलं परत, N किती करणार होता, 3 कमी पडतायत. पण तो आता ह्या H बरोबर 1, ह्या H बरोबर 1 आणि ह्या H बरोबर 1 शेअर करणार आहे. तिघांबरोबर 1 1, 3 झाले. आणि शिल्लक किती राहतील, 5 पैकी 3 शेअर केल्यावर 2. आणि इथं एक H, हा गोल कोणाचा, H चा, हा गोल कोणाचा, H चा, हा गोल कोणाचा, H चा. आता इथं थोडासा फरक असणार आहे. इथं शेअर करणारे दोघं सेमच होते, दोघं सेमच होते, दोघं Nच होते. इथं पण तुम्ही म्हणला ना दोघं सेमच होते, तसं नाही. दोघं Nच आहे, दोघं Oच आहे, दोघं Hच आहे. ठीक. आणि त्यामुळे आपण याचे पण इलेक्ट्रॉन डॉटनं, याचे पण इलेक्ट्रॉन डॉटनच दाखवले. पण जर ॲटम्स वेगवेगळे असतील तर एकाची डॉट न दाखवले तर दुसऱ्याचे क्रॉस न दाखवायचे. तर एक साइड म्हणजे कळतो कोणाचा कुठला आहे, नाहीतर पुढे भांडण होऊ शकतात. हा म्हणू शकतो की ते पण माझंच आहे हे पण माझंच आहे, असे असतात काय जण आवडे. ठीक आहे. तर N जो आहे डॉट वाला H चा डॉट वाला N चा आणि H वाला H चा क्रॉस, डॉट N चा H चा क्रॉस, डॉट N चा H चा क्रॉस. चला मग, आणि झालं का बघा बरं. हायड्रोजनला काय कंप्लीट करायचं असतं, ड्युप्लेट. आले का त्याला 2.
ह्याला पण 2 आले का, ह्याला पण 2 आले का, सगळ्यांचं डिप्लेट कंप्लीट झालं. आणि एकट्याचं काय कंप्लीट झालं, 2 2 4 2 6 2 8 ऑक्टेट कंप्लीट झालं नायट्रोजनचं. झाले, मग दोघांची गरज भागली. आता हे चित्र कसं काढाल बॉन्डनं, मॉलिक्युलर स्ट्रक्चर म्हणतात त्याला तुम्ही, ठीक आहे. मध्ये आहे N, त्याच्याकडे 2 पेअर, एक जोडी म्हणजे सिंगल बॉन्ड, एक जोडी म्हणजे सिंगल बॉन्ड, एक जोडी म्हणजे सिंगल बॉन्ड. दिस इज अमोनिया, अमोनिया गॅस, ठीक आहे. अमोनिया गॅस, टॉयलेट बाथरूम मध्ये जो सुगंध सुटतो तोच असतो हा अमोनिया गॅस. ठीक, चला झालं. दिस इज मॉलिक्युलर स्ट्रक्चर, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. नीट लक्षात घ्या एक गोष्ट, अवघड काहीही नसतं, बेसिक समजून घ्यायचं असतं. ओके, चला पुढचा मॉलिक्यूल कोण आहे आपल्याकडं, H2O. परत इथं कळलं पाहिजे मध्ये कोण, कुठं कोण. चला, एक कमी असतात ते मध्ये O. तर गोल किती काढा, ऍटम्स किती आहेत इथं, 2 आणि 3. चला 3 गोल काढा, एक O चा, एक H चा, दुसरा पण H चा. हा आहे O चा, हा आहे H चा, हा आहे H चा. चला परत आपलं तेच, ऑक्सिजनचा ऍटॉमिक नंबर किती होता, 8. चा कॉन्फिगरेशन होतं 2 6. आउटर मोस्ट मध्ये चित्रात फक्त किती दाखवणार, 6. त्याला कमी किती पडताय, 2. म्हणजे तो शेअर किती करणार, फक्त 2च. एक ह्या H. चला आपला पुढचा मॉलिक्यूल आहे वॉटर मॉलिक्यूल. आता वॉटर मॉलिक्यूल मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत बघा, 2 H आणि 1 O, 3. 3 आहे म्हणून आपण गोल किती काढले, 3. आणि ज्या ऍटमचा नंबर फॉर्म्युल्यामध्ये कमी असेल तो सेंट्रल ऍटम ठेवायचा आहे. इथं सुद्धा बघा काय केलं होतं, NH3 मध्ये 1 N होता आणि 3 H होते, तर आपण सेंटरला N ठेवला आणि कडेला H लावला. तसाच इथं 1 O आहे तो इथं ठेवणार आहोत आणि 2 गोल कोणाचे असतील, H चे. ठीक, चला H चा 1, ह्या H चा 1. मग आपण ओके क्रॉस न दाखवले तर आपण क्रॉस न दाखवूया, H चा क्रॉस न, H चा क्रॉस न. आणि ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट मध्ये किती असतात बघा, इथं फॉर्म्युला ऍटॉमिक नंबर काय आहे, 8. 8 चं कॉन्फिगरेशन 2 6. तर आउटर मोस्ट मध्ये 6. 6 पैकी तो काय करेल, एक ह्या H बरोबर, एक ह्या H बरोबर, राहिलेले 4 इथं दाखवायचे. समजतंय, लक्षात येतंय. म्हणजे याचा अर्थ काय झाला, त्याला 2 ची गरज होती तर त्याने शेअर 2च केले. परत परत ही गोष्ट पूर्णतः डोक्यातच बसवायची, जेवढ्याची गरज आहे, जेवढं ऑक्टेट कंप्लीट करायला कमी पडतंय किंवा डिप्लेट करायला कमी पडतंय तेवढेच शेअर केले जाणार आहे. ठीक आहे, चला ह्याचं चित्र काय होईल मग बघा, O वर हे शिल्लक आहेत 2 पेअर, 1 2 3 4, सिंगल पेअर सिंगल बॉन्ड H, सिंगल पेअर सिंगल बॉन्ड H. हा झाला वॉटरचा मॉलिक्यूल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढचा का मॉलिक्यूल घेणार आहोत, मिथेनचा. आता हे मिथेन वगैरे काय आपण आता याच्यानंतरचा टॉपिक तोच आहे, तिथं बोलू. फॉर्म्युला काय त्याचा, CH4. 1 कार्बन 4 हायड्रोजन 5 म्हणून आपण गोल किती काढले, 5. तर सेंट्रल कोण दाखवणार, कार्बन. चला कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती बघितलेला आहे आपण अगोदर, 6. 6 चं कॉन्फिगरेशन आहे 2 4. चला त्याचा आहे 2 4 म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत 4 आणि मग 4 आहेत तर ऑक्टेटला कमी पडतात 4, शेअर करणार 4. पण तो 4 बरोबर 1 1, ह्या H बरोबर 1, ह्या H बरोबर 1, ह्या H बरोबर 1, ह्या H बरोबर 1. प्रत्येक H चा 1 1 दाखवा, क्रॉस 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 क्रॉस. ओके, हे चित्र काय झालं मग, कार्बन इकडच्या H बरोबर एक जोडी सिंगल बॉन्ड, एक जोडी सिंगल बॉन्ड, एक जोडी सिंगल बॉन्ड, एक जोडी सिंगल बॉन्ड. दिस इज CH4 मिथेन. ठीक आहे,
इथं पुढं C2H6 पण दिलं इथे, पण आपण अगोदर त्याचे बेसिक बघूयात आणि मग ह्याचे स्ट्रक्चर बघूयात. पुढे जाऊन अजून काही इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर बघायचे, पण ते तिथले एक्झाम्पल अगोदर याचं बेसिक क्लिअर झाल्यानंतर आपण ते एक्झाम्पल्स बघूया. ओके, ठीक. चला, आपला पुढचा टॉपिक आहे कार्बन हा एक व्हर्सटाईल एलिमेंट आहे. व्हर्सटाईल पर्सनॅलिटी असा जर शब्द आपण एखाद्या व्यक्तीविषयी वापरला तर त्याचा अर्थ काय असतो? अष्टपैलू व्यक्तिमत्व किंवा बहुआयामी व्यक्ती. त्याला साध्या सिंपल भाषेत आपण ऑलराऊंडर असं म्हणूयात. मग कार्बन कसा ऑलराऊंडर आहे बाकीच्यांपेक्षा? याचाच अर्थ आपण चॅप्टरच्या स्टार्टलाच हे म्हटलेलं होतं पहा की कार्बनच्याच नावानं चॅप्टर का बाकीच्या एलिमेंटच्या नावानं का नाही? याचं कारण आहे कार्बन बाकीच्यांपेक्षा अशा अनेक गोष्टी करतो जे बाकीचे करू शकत नाही. काय काय करू शकतो कार्बन? कार्बन सिंगल, डबल, ट्रिपल असे वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड बनवू शकतो. तो स्ट्रेट चेन बनवू शकतो, तो ब्रांच चेन बनवू शकतो, तो रिंग स्ट्रक्चर बनवू शकतो. हे सगळं आता आपण बघणार आहोत आपण. तो हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर अशा अनेक वेगवेगळ्या जणांबरोबर बॉन्ड बनवू शकतो, जे दुसरं एवढ्या इझिली कोणी करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे होतं काय की कार्बनच्या एकट्याच्याच कंपाऊंडची संख्या बाकी सगळ्या एलिमेंटच्या कंपाऊंडची टोटल केली तरी ह्याची एकट्याचीच संख्या जास्त बनते. हे वैशिष्ट्य आहे कार्बनचं, लक्षात घ्या. आणि कार्बनचं महत्व काय तर आपल्या आजूबाजूला जिथं जिथं बघतोय तिथं आपल्या सहित सगळ्यांमध्ये कार्बन आहे. आपल्या बॉडीच्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन आहे, सेलच्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन आहे, हाडाच्या स्ट्रक्चर मध्ये कार्बन आहे. लक्षात घ्या. हा जो मार्कर दिसतोय याची बॉडी प्लास्टिकची, याच्यात कार्बन आहे, याच्यात इंक आहे, त्याच्यात कार्बन आहे. हा बोर्ड बसवलाय आपण, ह्याच्या मटेरियल मध्ये कार्बन आहे. भिंतीला पेंट दिलाय त्याच्यामध्ये कार्बन आहे. फरशी आहे ती कॅल्शियम कार्बोनेट मटेरियल आहे, त्याच्यात कार्बन आहे. म्हणजे कार्बन नाही असं फक्त काही प्युअर मेटल्स वगैरे सोडलं तर कार्बन नाही अशी जागा सापडणं शक्य नाही. हे महत्व आहे आपल्या दैनंदिन जीवनातलं किंवा नेचर मधलं कार्बनचं, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर कार्बनचं दुसरं वैशिष्ट्य काय असतं? जनरली कोव्हॅलंट बॉन्ड्स हे आयोनिक बॉन्डच्या कंपॅरिझन मध्ये वीकर बॉन्ड्स असतात, लक्षात. पण कार्बन बनवलेला कोव्हॅलंट बॉन्ड मात्र बाकीच्यांचे कंपॅरिझन मध्ये स्ट्रॉंगर असतो. त्याच्यावरचं रिझन काय आहे? त्याची स्मॉल ॲटॉमिक साइज. सीबीएसई वाले असर्शन रिझन मध्ये जर आलं तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. स्मॉल ॲटॉमिक साइज काय असतं? स्मॉल ॲटॉमिक साइज मुळे ॲटमची साइज स्मॉल असल्यामुळं बाहेरचे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या जवळ राहतात. न्यूक्लियस मध्ये कोण आहे बोललो आपण? पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आहे. आणि त्यामुळं हे प्रोटॉन्स बाहेरचे इलेक्ट्रॉन्स किंवा दुसऱ्या बरोबर शेअर केलेले कोव्हॅलंट बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स जास्त घट्टपणे पकडून ठेवतात आणि घट्टपणानं पकडून ठेवल्यामुळं ते इझिली तोडता येत नाही. याचाच अर्थ बॉन्ड स्ट्रॉंगर होतो. दुसरं वैशिष्ट्य काय आहे कार्बनचं? कार्बन शेअरिंग अशा प्रकारे करतो की त्याचा ऑक्टेट कंप्लीट होता. ह्याच्या अगोदर आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये बघितलेलं मिथेनचं स्ट्रक्चर. आणि ऑक्टेट कंप्लीट झाल्यावर तो स्टेबल होतो. तर अशी स्टेबिलिटी बाकीच्या कोणाबरोबर येत नाही. ठीक आहे. दुसरी महत्वाची प्रॉपर्टी आहे कार्बनची कॅटेनेशन. कॅटेनेशन काय असतं? कार्बन एक कार्बन दुसरा तिसऱ्या बरोबर, तिसरा चौथ्या बरोबर, कार्बनच दुसऱ्या कार्बन बरोबर इन्युमरेबल, त्याला काही लिमिटच नाही, एवढ्या वेळा बॉन्ड्स बनवू शकतो असं दुसरं कोणीही करू शकत नाही. सिलिकॉन हे एक दुसरं एक्झाम्पल आहे. पण तो हायड्रोजन बरोबर एक 7-8 वेळा असं बॉन्ड बनवलं की त्याची कॅपॅसिटी संपते आणि जे काय बनलेलं स्ट्रक्चर असतं ते अनस्टेबल असतं, रिएक्टिव्ह असतं, मोडून जातं. तसं कार्बनचं होत नाही. तर ही महत्वाची टर्म आहे, लक्षात घ्या. कॅटेनेशन. कार्बन स्वतः बरोबर म्हणजेच एक कार्बन दुसऱ्या कार्बन बरोबर कितीही वेळा बॉन्ड्स बनवू शकतो आणि भल्या मोठ्या स्ट्रक्चरला जन्म देऊ शकतो. त्याच्या ह्या प्रॉपर्टीला नाव आहे कॅटेनेशन. अशा अनेक गोष्टी. चला, एवढ्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत आणि म्हणून कार्बन हा बाकीच्यांपेक्षा वेगळा युनिक कॅरेक्टरिस्टिक्स अशा दाखवणारा एलिमेंट आहे आणि म्हणून फक्त त्याच्या नावानं आपल्याला चॅप्टर आहे.
ठीक आहे, पुढचा टॉपिक आपण बघूया.